श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। घट जे आहेत तर ते दसऱ्याच्या दिवशी आपण उठवत असतो, परंतु हे घट उठवताना ते कोणत्या वेळेमध्ये उठवायचे, कोणता शुभ मुहूर्त आहे, त्याचप्रमाणे जे कोणी नवमीला घट उठवतात त्यांनी हे घट कधी उठवावेत आणि जे दसऱ्याला उठवतात तर त्यांनी कधी उठवायचे आहेत। कारण यंदा काय झालं आहे की दसरा आणि नवमी तिथी ही एकत्र आलेले आहे, त्यामुळे सर्वांचे घट जे आहेत तर ते दसऱ्याच्याच दिवशी उठणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला ते कोणत्या वेळेमध्ये उठवायचे आहेत, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही घट जे आहेत तर ते हलवायचे नाहीत, त्याचप्रमाणे घट विसर्जन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण विधीपूर्वक आणि शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो, आपल्या घरामध्ये घट बसवत असतो। ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी शुभ मुहूर्त पाहत असतो त्याचप्रमाणे घट विसर्जन करताना सुद्धा आपल्याला शुभ मुहूर्ताचा विचार करायचा आहे। 9 दिवस आपण त्या घटाला पाणी घातलेलं असतं, त्याची पूजा केलेली असते, अखंड दिवा लावलेला असतो, 9 दिवस आपण 9 माळा घालत असतो, नैवेद्य दाखवत असतो आणि म्हणूनच घट विसर्जन सुद्धा करताना ते योग्य प्रकारे करणे महत्त्वाचे आहे। 9 दिवस आपण 9 शक्तींची पूजा केलेली असते आणि दशमीला घट विसर्जन केले जाते। तर काही घरांमध्ये नवमीला म्हणजे नवरात्रीच्या 9व्या दिवशी घट उठवले जातात, परंतु यंदा नवमी तिथी जी आहे तर ती सुद्धा दसऱ्याच्या दिवशीच आलेली आहे। धर्मशास्त्राने नवमी आणि दशमी तिथीला घट उठवण्याची मान्यता दिलेली आहे, त्यामुळे यंदा जे घट आहेत तर ते दसऱ्याला उठणार आहेत। फक्त 2 शुभ मुहूर्त राहणार आहेत। नवमीला ज्या घरामध्ये घट उठवण्याची परंपरा आहे तर त्यांचा मुहूर्त वेगळा आणि ज्यांची परंपरा दसऱ्याला घट उठवण्याची आहे तर त्यांचा शुभ मुहूर्त दुसरा राहणार आहे। परंतु एक अशुभ वेळ असणार आहे ज्याला आपण राहू काळ म्हणतो, तर या वेळेमध्ये मात्र चुकूनही आपल्याला घट जे आहेत तर ते हलवायचे नाहीत। आता सर्वात अगोदर आपण हे पाहूया की कोणत्या वेळेमध्ये घट जे आहेत तर ते आपल्याला हलवायचे नाहीत। तर दसऱ्याच्या दिवसाचा म्हणजेच 12 ऑक्टोबरचा जो राहू काळ आहे तर तो सकाळी 9:14 सुरू होणार आहे आणि 10:40 संपणार आहे। त्यामुळे 9:14 ते 10:40 पर्यंत घटाला स्पर्श करायचा नाही, घट विसर्जन करायचं नाही, घट उठवायचे नाहीत, घट हलवायचा नाही। त्याचप्रमाणे या दिवसाचा म्हणजेच दसऱ्याच्या दिवसाचा सूर्योदय आहे सकाळी 6:20 आणि सूर्यास्त आहे तो म्हणजे सायंकाळी 5:53 या दिवसाची तिथी असणार आहे नवमी तिथी, नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र आणि पक्ष असणार आहे शुक्ल पक्ष। आता आपल्याला घट जे आहेत तर ते कोणत्या मुहूर्तावरती उठवायचे आहेत हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर घट विसर्जन कसं करायचं म्हणजे घट कसे हलवायचे, सर्वप्रथम कोणत्या दिशेला तो घट हलवावा, अखंड दिवा कधी उचलावा आणि साहित्याचं काय करावं तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभ मुहूर्त। आता बघा 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते सकाळी 9:54 पर्यंत हा शुभ मुहूर्त जो आहे तर तो ज्यांचे घट नवमी तिथीला उठत आहेत त्यांच्यासाठी असणार आहे। 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते सकाळी 9:54 पर्यंत। परंतु यामध्ये सुद्धा असं आहे की जो राहू काळ आहे तर तो 9:14 सुरू होत आहे, त्यामुळे जरी 9:54 पर्यंत शुभ मुहूर्त दिला गेला असला तरी सुद्धा आपल्याला 9:14 पर्यंतच घट जे आहेत तर ते उचलायचे आहेत। म्हणजे ज्यांचे घट नवमीला उठतात त्यांच्यासाठीचा शुभ मुहूर्त राहणार आहे 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते सकाळी 9:14 पर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। त्याचप्रमाणे ज्यांचे घट दशमीला उठत आहेत तर 12 ऑक्टोबरला सकाळी 10 नंतर दशमी तिथी सुरू होणार आहे, परंतु 10:40 पर्यंत राहू काळ राहणार आहे। त्यामुळे जे कोणी दसऱ्याला म्हणजेच दशमीला घटाचं विसर्जन करतात त्यांनी दुपारी 2 नंतर घट विसर्जन करायचं आहे, म्हणजे घट हलवायचा आहे दुपारी 2 ते 3, तर या वेळेमध्ये तुम्ही घट जो आहे तर तो हलवू शकता। तर अशा प्रकारे हे झाले शुभ मुहूर्त आणि अशुभ मुहूर्त। आता घट जो आहे तर तो कोणी हलवावा तर घरातील कर्त्या पुरुषाने तो हलवावा। कोणत्या दिशेला तर सर्वप्रथम तो उत्तर दिशेला हलवायचा आहे आणि यानंतर तुम्ही तो घट जो आहे तर तो उचलू शकता। घरामध्ये करता पुरुष नसेल तर घरातील स्त्री, कुमारिका किंवा घरातील मुलगा सुद्धा घटाचं विसर्जन करू शकतात। आता घट जो आहे तर तो कसा उचलायचा आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं आहे,
तुमचे घट नवमीला उठत असतील तर अगोदर तुम्हाला घट विसर्जन करायचं आहे, म्हणजे घट उठवायचे आहेत. त्यानंतर देवपूजा करायची आहे. आणि तुमचे घट जर दसऱ्याला उठवत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही अगोदर देवपूजा करून घट उठवले तरी सुद्धा चालते. आता बघा, आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे देव पानावरती बसलेले असतात तर ते तामणामध्ये काढून घ्या. त्याप्रमाणे आपल्याला त्या देवांना आंघोळ वगैरे सुद्धा घालायची आहे. देवघरामध्ये नवीन कापड अंतरायचं आहे. देवांची विधिवत पूजा करायची आहे, म्हणजे हळदी कुंकू, गंध, अक्षता, फुले अर्पण करून धूप दीप लावून आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. घटाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. मंगल कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तर घटाला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. या दिवशी 21 पूर्णाच्या दिव्याने सुद्धा आरती केली जाते. आता ती कशी करायची, पूर्णाचे दिवे कसे करायचे, तर हे सुद्धा मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. तर अशा प्रकारे घटाची आरती करायची, देवीची आरती करायची आहे. आणि आपल्याला देवीकडे क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे की मी 9 दिवस तुझी मनापासून पूजा केलेली आहे. या पूजेमध्ये माझ्याकडून नकळतपणे जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर. तुझा आशीर्वाद माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती सदैव राहू दे. आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य नांदू दे. आमच्या घराची भरभराट होऊ दे. तर अशी प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप आपल्याला 108 वेळेला करायचा आहे. किंवा जो 99 मंत्र आहे, एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, या मंत्राचा 108 वेळेला आपण जप करू शकतो. किंवा देवीचा जो मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या मंत्राचा जप करायचा. यानंतर घटावरती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि घट प्रथम उत्तर दिशेला हलवायचा आहे. त्यानंतर घटावरचा नारळ उचलून आपल्या कपाळाला लावायचा. आणि यानंतर घट जो आहे तर तो उचलून आपल्या कपाळावरती लावायचा व खाली ठेवायचा, म्हणजे जागेवरती ठेवायचा. आणि नंतर 5 वेळेला खालून वर असा उचलायचा आहे. आणि हे उचलताना उदो उदो आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. उदो उदो म्हणायचं आहे. आपल्या कुलदेवीचा उदो उदो करायचा आहे. आणि यानंतर माळा ज्या फुलांच्या आपण बांधलेल्या आहेत तर त्या तोडायच्या आहेत. तर अशा प्रकारे घट जो आहे तर तो हलवायचा आहे, उठवायचा आहे. यानंतर घटातील जे पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी झाडांना घाला. चुकूनही तुळशीला पाणी घालायचं नाही. ज्या घटाच्या माळा असतील, घटामध्ये वापरलेली पाने, फुले जी आहेत तर ती निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये विसर्जित करायची आहेत. घटातील उगवलेलं जे धान्य आहे तर ते देवांना अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे पुरुषांनी ते टोपीमध्ये तर महिलांनी ते वेणीमध्ये माळायचं आहे. कलशामध्ये जे नाणं आपण टाकलेलं असतं तर ते नाणं स्वच्छ करून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. या नाण्यासोबत सुपारी जी कलशामध्ये आहे तर ती सुद्धा आपण ठेवू शकतो. किंवा सुपारीचं विसर्जन जरी केलं तरी सुद्धा चालेल. घटाला आपण जो धागा बांधलेला असतो देवीचा आशीर्वाद म्हणून आपल्या हातामध्ये तो बांधायचा आहे. कारण या धाग्यामध्ये सुद्धा दैवी तत्व निर्माण झालेले असते. आपण घटाची 9 दिवस पूजा केलेली असते. यानंतर पूजेमध्ये जे तांदूळ वापरलेले आहेत पक्ष्यांना खायला घाला. किंवा तुम्ही ते तुमच्या घरामध्ये सुद्धा वापरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही घरीच जर कुलदेवीची ओटी भरलेली असेल किंवा घटाजवळ तुम्ही एखादं सौभाग्यवान ठेवलेलं असेल तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता ते सर्व साहित्य. किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला तुम्ही ते साहित्य देऊ शकता. घटाची जी माती आहे एखाद्या झाडाखाली ठेवा. किंवा तुमच्याकडे शेत असेल तर तुम्ही संपूर्ण घट, म्हणजे उगवलेलं धान्य असेल, खाली केळीचं पान, टोपली किंवा पत्रावळी मांडलेली असेल तर त्यासह ती माती वगैरे तुम्ही शेतामध्ये ठेवू शकता. घट जो आहे म्हणजे मातीचा घट असेल तर स्वच्छ करून घरामध्ये ठेवा. दिवाळीमध्ये त्याचा वापर करा. आणि तांब्या असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून तुम्हाला घरामध्ये ठेवायचा आहे.